घटना काय हा. की विंगेमध्ये बालगंधर्व उभे आहेत. सुबोध भावे आहे तो. मग आता दुसरं कोणीच बालगंधर्व असू शकत नाही. अरे हो, किती लक्षातच नाही. फक्त सुबोध भावेच बालगंधर्व असू दुसरं शकतो. कोणी असूच शकत तर नाही. गंमत काय झाली, तो मगाशी मेकअप करून बघत होता. कुणाला? मेकअप करवून बघत होता स्वतःलाच. हा. स्वतःला म्हणजे मोठेपणी तो कसा दिसणार आहे हा. ते तो असं व्हिज्युअलाइज करत होता. मग काय साध्य झालं? कसा दिसणार? साध्य असं झालं की मला असं वाटलं की त्याला बहुतेक बेलवलकरांसारखं दिसायचंय. आता मोठेपणी तो बिल्डर होणार की काय? अरे बेलवलकर म्हणजे नटसम्राट लेका. अच्छा, नटसम्राट बेलवलकर. ते बेलवलकर. तर आता आपण स्वागत करूया आजचा आघाडीचा अभिनेता सुबोध भावे. जे मला तुमच्यासमोर सादर करायचं आहे, मला असं वाटतं त्या नाटकाविषयी, त्या कलाकृतीविषयी फार खोलात न जाता, त्याच्याविषयी न सांगता ते करावं. कारण ती कलाकृती आणि ज्यांनी ती कलाकृती सादर केली ती माणसं इतकी मोठी आहेत की त्यांच्याविषयी लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल. नमस्कार रसिको, नमस्कार. आपल्याला बराच वेळ ताटकळत बसावं लागलं याची जाणीव आहे मला. माफ करा, पण माझा अगदी खरंच नाईलाज झाला. खरं तर वक्तशीरपणा माझ्या अंगात अगदी नाटका इतकाच भिनलेला आहे. आपल्याला ठाऊक असेल, आमच्या कंपनीची शिस्त अशी होती की नाटकाची तिसरी घंटा 9 वाजता व्हायची, म्हणजे बरोबर 9 वाजता. गेली 21 वर्ष आमच्या कंपनीच्या नाटकाचा पडदा वर गेला तो बरोबर 8:60 61वे मिनिट. काही त्या पडद्यानं वर जाताना कधी घड्याळात पाहिल्याचं मला आठवत नाही. घड्याळ कुठे? गणपतराव जोशांनी माझ्या हातावर बांधलं होतं नागपूरला आमच्या हॅमलेटचा गौरव झाला तेव्हा. हे घड्याळ सारखं जवळ बाळगून असतो. एक आपली समजूत ऋतून बसली मनात, हे घड्याळ सुरू आहे ना तोपर्यंत सारं काही सुरळीत चालणार आहे. नाही, पण 15 मिनिटं मला उशीर झाला खरा. अहो, पण इतकी वर्ष आपण मला सांभाळून घेतलं, तसंच आजही घ्याल असा विश्वास वाटतो. रसिक मित्रांनो, क्षमा करा, मी काही तुम्हाला नारायणरावांप्रमाणे अन्नदाते मायबाप वगैरे काही म्हणणार नाही. अहो, नारायणरावांच्या लढीवार प्रतिमेला ते साजून दिसे. नारायणराव म्हणजे या रंगभूमीवरील एक अपूर्व घटना. फुटलाईटच्या प्रकाशात उगवलेलं इंद्रधनुष्य, सुगंध असलेला स्वर आणि स्वर असलेलं चांदण. पण आमच्यासारखे नट म्हणजे ओबडधोबड खडकांसारखे आणि पावसाळी ढगांप्रमाणे गडगडणारे. ही आमची अशी सलगी आपल्यालाही फारशी पसंत पडायची नाही. आणि खरं सांगू का, हे इतकं नम्र होणं मलाही आवडत नाही. अहो, आपण प्रेम केलेत माझ्यावर, पण हे प्रेम काय आपण भिक्षा म्हणून माझ्या कटोऱ्यात घातलंय का? नाही. गेली 40 वर्ष रोज रात्री प्राणपणाला लावून या गणपतराव बेलवलकरांना ते कमावलेलं आहे. लोक म्हणतात गणपतराव बेलवलकर फार अहंकारी माणूस आहे, म्हणू द्या. पण 40 वर्षापूर्वीच या गणपतराव बेलवलकरांना ठरवलं की आता यापुढे जगायचं ते रंगभूमीवर आणि रंगभूमीसाठी. अहो, लोकमान्यांची शाबासकी मिळवली, आपल्यासारख्या रसिकांचं प्रेम मिळवलं, गणपतराव जोशांचे आशीर्वाद मिळवले. एका नटाला जे जे काही हवं असतं ते सारं सारं या गणपतराव बेलवलकरांना कमवलेलं आहे. आता या संतोषाला किंवा अहंकाराची धार लागली तर आपण समजून घ्यायला हवं. आणि खरं सांगू का, म्हातारपणी थोडासा अहंकार हवाच माणसाजवळ.
ही भोवतालची सगळी पोकळी जरा भरून काढता येते. त्या दिवशी मला असंच कुठेतरी जायचं होतं. लांबच लांब रांग होती बसच्या. त्या गर्दीमध्ये कशा बशा हातातल्या पिशव्या सांभाळत जाऊन मी उभा राहिलो आणि बस निघून गेली. आणि आश्चर्य म्हणजे पुढे जाऊन करकचून ब्रेक दाबून थांबली. कंडक्टर खाली उतरला. मला वाटलं गणपतराव बेलवलकर आपल्याकडनं आता काहीतरी भयंकर असा मोठा अपराध घडलाय, आता हा आपल्याला चौकीवर घेऊन जाणार. तो बेटा आमच्यापाशी आला. आमचं हे गाठोडं कसं बसं उचललं, बसमध्ये नेऊन बसवलं आणि म्हणतो कसा, गणपतराव बेलवलकर. लक्षात नाही आला अगोदर. ही अशी माणसं भेटतात. आणि मग या फरफटणाऱ्या पायांचं, थरथरणाऱ्या हातांचं, अडखळणाऱ्या जिभेचं विस्मरण होतं. म्हातारपणाच्या या पोकळीत अहंकाराची घंटा घणघणते आणि सांगते की तूही कोणीतरी आहेस. पण रसिक हो, आपल्या पायाशी मात्र मी अगदी लीन आहे. हो, इथेच पाहिले मी माझी पंढरी आणि काशी. ही संतोषाची जहागिरी आपणच आम्हाला दिलेली आहे. इतक्या वर्षानंतर पुन्हा मला तुम्ही अडगळीतनं बाहेर काढलं, एवढा मोठा माझा सन्मान केलात. ही 40,000ची भरभक्कम थैली आपण मला भेट दिली. नटसम्राट या पदवीनं आपण माझा गौरव केला. महान नाटककारांची भाषा माझ्या संग्रही आहे. शब्द समुद्रासारखे, वणव्यासारखे, पाखरांसारखे, फुलांसारखे मुलायम, सारे सारे या क्षणाला अगदी निकामी झालेले आहेत. आपण समजून घ्यावं एवढीच विनंती आहे. म्हातारपण म्हणजे गुलबकावलीचं फूल. 2 पुरींच्या रूपानं मिळालंय मला ते. 2 पुरींच्या रूपानं सारं जग उलटल्यानंतर राजा लिहर काय म्हणाला होता आठवतंय? तो म्हणाला होता, हे स्वर्गस्थ शक्तींनो, द्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला. मला हवंय सामर्थ्य सहन करण्याचं, फक्त सहन करण्याचं. वयानं आणि व्यथेने लक्तरलेला हा थेरडा आक्रोश करत उभा राहिलाय. हे दैवतांनो, तुमच्या दाराशी त्याला दान करा, फक्त सहनशीलतेचं. आणि जर तुम्हीच कालवलं असेल कृतज्ञतेचं जहर या कार्ट्यांच्या काळजामध्ये, तर करू नका माझी कुचेष्टा, मला लाचार करून त्यांच्या समोर. पेटून उठू द्या माझं अंतःकरण ऊर्जस्वल क्रोधानं. लांछित करू नका माझी मर्दानी नजर जनानी शस्त्रांनी, आसवांच्या थेंबांनी. नाही बेमरस सटव्यांनो, मी रडणार नाही. मी घेईन असा सूड तुमच्या दोघींचाही की थरकाप होईल साऱ्या पृथ्वीचा मला आज न कळणाऱ्या त्या कृत्यानं. नाही, मी रडणार नाही. तुम्हाला वाटत असेल मी रडेन, पण नाही, मी रडणार नाही. होतील माझ्या छातीच्या सहस्रावधी चिंधड्या, अश्रूचा एक थेंब ओघळल्यापूर्वी. विदूषका, मी भ्रमिष्ट झालो रे बाबा. धन्यवाद.